मालवणच्या राजकोट किल्ल्यावर काल राणे पितापुत्र त्यांचे कार्यकर्ते आदित्य ठाकरे तसंच त्यांचे कार्यकर्ते आमने सामने आलेले। दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले, जोरदार राडा झाला। या प्रकरणी पोलिसांनी 100हून अधिक जणांवर गुन्हे दाखल केले। मात्र यात कोणत्याही नेत्याचं नाव नाही असं कळतं। या आंदोलनात नेत्यांनी चमकायचं, कार्यकर्त्यांना चिथावायचं, मात्र गुन्हे दाखल झाल्यावर फक्त कार्यकर्त्यांनीच जेलमध्ये जायचं का असा प्रश्न आता विचारला जातोय। दरम्यान आपापल्या कार्यकर्त्यांना चिथावण्यासाठी दोन्ही बाजूचे नेते आघाडीवर होते। मग त्यांच्यासाठी एक आणि कार्यकर्त्यांसाठी दुसरा कायदा आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतो। विजय केसरकर या संदर्भातले अधिक तपशील देतील। विजय, काय नेमकी माहिती समोर आली आहे? कोणाकोणावर हे गुन्हे दाखल झाले? अश्विन, अगदी बरोबर आहे। ज्या पद्धतीने तू म्हटलास की नेत्यांवरती या ठिकाणी कुठलेही गुन्हे आहेत ते दाखल झालेले नाहीत। काल जो राडा होता हा राडा संपूर्ण महाराष्ट्रानं बघितला। या राड्यामध्ये अनेकांची वक्तव्य आहेत ती संपूर्ण महाराष्ट्रानं बघितली। प्रत्येक जण या ठिकाणी उपस्थित होता आणि कशा पद्धतीने कोण बोलत होतं हे संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं। मात्र ज्यावेळी गुन्हे दाखल होत आहेत त्या गुन्हे दाखल होत असताना फक्त कार्यकर्ते यांचीच नावं आहेत ती यामध्ये पुढे आलेली आहेत। कार्यकर्त्यांच्यावरच या ठिकाणी फक्त गुन्हे दाखल झालेले असल्याची माहिती मिळते। 42 जण आहेत ज्यांची नावं माहिती आहेत किंवा जे पोलीस त्यांना ओळखतात अशांच्या 42 जणांच्या नावासहित गुन्हे दाखल झालेले आहेत आणि उर्वरित अज्ञातांच्या विरोधात जवळपास 150 अज्ञातांच्या विरोधात या ठिकाणी गुन्हा दाखल केलाय। मात्र या 150 असतील किंवा या 42 जण असतील यामध्ये कुठल्याही दोन्ही बाजूंचे कुठलेही नेते यामध्ये यांचा समावेश या गुन्ह्यांमध्ये केलेला नाही। कारण आपण बघितलं या ठिकाणी माजी खासदार निलेश राणे होते, नारायण राणे होते, दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर आदित्य ठाकरे होते, वैभव नाईक होते, त्या ठिकाणी जयंत पाटील होते, विजय वडेट्टीवार होते। ही सगळी मंडळी या ठिकाणी होती, सगळी मंडळी या ठिकाणी बघत होती। हे सगळा राडा होता, त्यांच्या समोर चालू होता, बोलणं चालू होतं। हे सगळं सुरू असताना फक्त कार्यकर्त्यांच्यावर या ठिकाणी गुन्हे आहेत ते दाखल झालेले आहेत। नेते मात्र यामधून सुटले असंच म्हणावं लागेल। अश्विन, विजय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।